नमस्कार. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, भारत सरकार आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित असणाऱ्या संविधानाच्या पारायणामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या पुढच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी काल जो प्रश्न आपल्याला विचारला होता त्याच्यापासून आपण सुरुवात करूया. सर, कालचा प्रश्न असा होता की घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, पण अन्य अशी कोणते या ठिकाणी व्यक्ती आहेत की ज्यांचं या ठिकाणी या घटनेच्या निर्मितीमध्ये योगदान आहे, यांच्याविषयी माहिती मिळेल का, असा एक प्रश्न होत असतो. बरोबर आहे. अन्य लोक तर होतेच या घटनेच्या याच्यामध्ये निर्माण करण्यामध्ये. एकंदर जी ड्राफ्टिंग कमिटी होती त्या ड्राफ्टिंग कमिटीचे बाबासाहेब चेअरमॅन. ड्राफ्टिंग कमिटी समोर ड्राफ्ट करण्यासाठी जो मसुदा जात असे तो मसुदा संपूर्ण घटनापीठापुढे सर्वानुमते किंवा बहुमताने संमत केला जात असे आणि बहुमताने संमत होण्याआधी त्या मुद्द्यावर चर्चा विमर्श होत असत. आता या चर्चा विमर्श होत असताना अनेकांचा याच्यामध्ये सहभाग आहे आणि सहभाग लोकांनी याच्यात नोंदवलेला होता. प्रत्येक जण आपापल्या परीने त्याच्यावर आपला युक्तिवाद सांगायचा की भारताला कुठलं मॉडेल आवश्यक आहे आणि कशा प्रकारचं ते मॉडेल असलं पाहिजे. त्यावेळी जे उच्च शिक्षित लोक होते, अर्थातच एका विशिष्ट कॅटेगरीतली लोक होती. म्हणजे आज जर तुम्ही 389 मेंबर्स तिथं बघितले, त्याच्यामधले 93 संस्थानिक बघितले, बाकीचे जर सगळे मेंबर्सचा आपण विचार केला तर एकंदर आपल्याला असं दिसतं की त्या ठिकाणी जो शिक्षित वर्ग होता, एक बाबासाहेब आणि एक 2-3 लोक इतर यांचा जर अपवाद सोडला तर हे सगळे शिक्षित वर्गातले लोक हे उच्चवर्णीय आणि वरच्या थरातले समाजाच्या त्यावेळी समजल्या जाणारे, आजही परिस्थिती थोडीफार फरकाने तशीच आहे असे होते. आणि त्यांचा युक्तिवाद जो वेगळ्या पद्धतीचा होता तो काहीसा असा होता. बरेच जण जे रशियाच्या प्रभावात होते, कारण त्या काळात तुम्हाला आठवत असेल की रशिया बरोबर आपले अतिशय जिव्हाळ्याचे सांस्कृतिक आणि चांगले संबंध होते, इतके की सोव्हिएट भारत आणि भारत सोव्हिएत असं समीकरण होऊ घातलं होतं. त्या काळात तुम्हाला आठवत असेल की तिकडचे लोक इकडे येऊन सांस्कृतिक देवाणघेवाण केंद्र आपली मोठी स्ट्रॉंग होती. आपले राज कपूर सारखा प्रोड्युसर, याच्यावर रशियाचा फार प्रभाव होता. तर रशियामध्ये एकंदर काय इझम पॉलिटिकली स्थिती होती, तर कम्युनिझम हा म्हणजे साम्यवाद हा रशियामध्ये फार जोरात जोर पकडत होता. आणि असं मानणं होतं, कार्ल मार्क्सच्या थेअरीचं असं मानणं होतं की या साम्यवादाने आपण जे काही भांडवली किंवा साम्राज्यवादी आहे त्या साम्राज्यवादाला शह देऊ शकतो. एम्पेरियलिझम, एक राजा आणि बाकीचे सगळी त्याची प्रजा, मग राजा ठरवेल प्रजेला काय मिळावं ते आणि त्याप्रमाणे परत प्रजेला मिळेल. हा जो साम्राज्यवाद होता त्याला उत्तर म्हणजे साम्यवाद. पण हे उत्तर कसं होतं की उत्तर ध्रुवाला उत्तर दक्षिण ध्रुव असं पोलराइज उत्तर होतं, एकदम एका टोकाचं एकदम दुसऱ्या टोकाचं. संपत्ती ही खाजगी मालकीची आणि संपत्ती ही राष्ट्राच्या मालकीची, राष्ट्राने सगळ्या लोकांना त्याचं समान वाटप करायचं. हा जो साम्यवाद आणि साम्राज्यवाद याच्यातली एक लढाई आहे, तर ह्या खऱ्या वादांचं प्रतिबिंब आपल्या घटनेमध्ये पडलेलं दिसतं. पण बाबासाहेब आंबेडकर आणि तत्सम विचाराची जी लोक होती त्याच्यामध्ये कृपलानी होते, कृपलानी शिवाय दादाभाई नौरोजी होते. या लोकांचं म्हणणं असं होतं की हे दोन्ही टोकं आहेत दोन बाजूची, आणि दोन्ही टोकं दोन बाजूची असल्यानंतर याला जर आपण माइल्ड करून भारतीय परिप्रेक्षामध्ये इन इंडियन परसेप्ट जर याला लागू करायचं असेल तर आपण साम्यवाद एका बाजूला ठेवूया, साम्राज्यवाद दुसऱ्या बाजूला ठेवूया आणि समाजवाद, सोशलिस्टिक पॅटर्न ऑफ लाईफ किंवा सोशलिझम
म्हणजे कम्युनिझम वर्सेस सोशलिझम, साम्यवाद विरुद्ध समाजवाद, असं काही समीकरण होऊ शकतं का? मग त्या दृष्टीनं जगातल्या काही घटना आहेत त्यांचा अभ्यास, तर सगळ्यात बेस्ट अमेरिकन घटना त्यावेळी समाजवाद सोशलिझम त्या माध्यमातून समोर आली. आणि अमेरिका रशिया हे द्वंद्व सगळ्या जगाने बघितलेलं आहे, त्यांच्यातलं हे द्वंद्व होतं. मग आपल्याला हा कम्युनिझम ऐवजी सोशलिझम जर घेतला तर कसा चालेल, त्याचं मॉड्यूल कसं असणार आहे, याचा विचार जेव्हा व्हायला लागला, त्याच्यावर काही विचारवंतांनी असंही मत प्रदर्शित केलं की आपल्याकडे समूहवाद सुद्धा आहे, कम्युनलिझम सुद्धा आहे. आणि आपला कम्युनलिझम हा कास्टिझम म्हणजे जातीयवाद याच्यावर अवलंबून आहे. अनेक जाती अशा आहेत की केवळ त्या जातीला मिळालेल्या सामाजिक दर्जा नुसार आज त्यांच्याकडे संपत्ती एकवटलेली आहे. आणि काही जाती अशा आहेत की त्यांना सामाजिक स्तरावर जो काही दर्जा खालचा मिळाला असेल त्यांच्याकडे आज काहीच नाहीये, साधं उपजीविकेचं साधन सुद्धा नाहीये. तर या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला. साम्यवाद, समाजवाद, समूहवाद, जातीवाद, साम्राज्यवाद, आणि नेमकं काय मॉड्यूल असलं पाहिजे. तुम्ही बघा, कधी कधी तुम्हाला राज्यघटनेमधली काही आर्टिकल्स बघत असताना, त्याचे अर्थ विशद करत असताना, किंबहुना मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व याच्यामधलं जे काही रिफ्ट आहे, एक प्रकारचं द्वंद्व आहे या दोघांमध्ये, ते बघत असताना तुम्हाला असं दिसेल की हे बऱ्याचशा वादविवादातून या घटनेची जी मांडणी झालेली आहे ती ताऊन सुलाखून अशी झालेली आहे. ती परफेक्ट असेलच असा घटनाकारांनी सुद्धा दावा केलेला नाहीये. घटनाकारांचं म्हणणं आहे की हे एक मॉड्यूल आहे आणि आपण मॉड्यूल देतोय. मग प्रियांबल मध्ये जेव्हा समाजवादी राष्ट्र आपण निर्माण करू असं सांगण्यात आलं, तर त्याचा अर्थ असा झाला की आम्ही समूहवाद म्हणजे कम्युनलिझम, कास्टिझम जातीयवाद आणि कम्युनिझम साम्यवाद या तिन्हीच एक पॉझिटिव्ह कॉम्बिनेशन, कन्स्ट्रक्टिव्ह कॉम्बिनेशन, सकारात्मक रिऑर्गनायझेशन असं करून आम्ही हा भारताचा समाजवाद रुजवलेला आहे. आणि हे सांगत असताना इथे इतर लोकांचे जे म्हणणं होतं की अमेरिकेतला जो समाजवाद आहे तो आपल्याला चालेल, कॉलोनियलिझम एक वेगळा वाद आहे, ज्याच्यामध्ये कॉलनीज आणि त्या काही एक हे असतात, त्या कॉलनीचे लोक मालक असतात. जसं कॉमनवेल्थची ऑर्गनायझेशन आहे, वसाहतवाद ज्याला आपण म्हणतो, तो एक वाद वेगळा आहे. तर वसाहतवादाला तर इथे चान्स नव्हता, कारण वसाहतवादातूनच तर आम्ही मुक्त होत होतो, इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होत होतो, म्हणजे वसाहतीच्या साम्राज्यवादी वादातून मुक्त होत होतो. तर त्यांना या ठिकाणी असा विचार त्यांनी मांडला की आपण हे सगळे समावेशक जर एकत्र करायचे असतील तर आपल्याला सोशलिझमचं अमेरिकन मॉडेल घ्यावं लागेल. सोशलिझमचं अमेरिकन मॉडेल घेण्यासाठी कृपलानी आणि दादाभाई नौरोजी हे विशेष करून हट्टी होते. त्यांनी असा हट्ट धरला की नाही, हे मॉडेल आपण घेतलं पाहिजे. त्याच्यावर आंबेडकर आणि आंबेडकरांच्या बरोबर त्यांच्या विचारांची जी लोक त्याच्यात होती, त्यांनी असं एक युक्तिवाद मांडला की अमेरिकेमध्ये वर्ण भेद आहे, वर्गभेद आहे, सॉरी, अमेरिकेमध्ये वर्गभेद आहे, भारतामध्ये वर्णभेद आहे. आणि हा वर्णभेद पुढे कास्टिझम जात व्यवस्थेच्या माध्यमातून खूप खोलवर त्याची पाळंमुळं रुजलेली आहेत. आणि त्याच्यामुळं आपल्याला अमेरिकन मॉडेल जसंच्या तसं घेता येणार नाही. अमेरिकन मॉडेल मधले जे काही चेक अँड बॅलन्स प्रिन्सिपल असतील, प्रशासनामध्ये काही मूल्य राबवायचे असतील, प्रशासनाचा शासनावर आणि शासनाचा प्रशासनावर, शासनाचा न्यायव्यवस्थेवर, न्यायव्यवस्थेचा शासनावर, प्रशासनाचा न्यायव्यवस्थेवर, न्यायव्यवस्थेचा प्रशासनावर, अशा प्रकारे चेक आणि बॅलन्सचं मॉड्यूल असेल, ते आपण अमेरिकेच्या सोशलिस्टिक पॅटर्न मधून आहे तसं घेऊ शकतो. परंतु सोशलिस्टिक लेवलला, सामाजिक पातळीवर जेव्हा आपण विचार करू
तेव्हा अमेरिकेतला सोशलिझम आपल्याला इथे सरसकट लागू करता येणार नाही, कारण अमेरिकेमध्ये वर्गभेद आहे, भारतामध्ये वर्णभेद आहे. आणि वर्ग आणि वर्ण, क्लास आणि कास्ट याच्यामधला जेव्हा डिफरन्स शोधण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा इथली कास्ट सिस्टम काय आहे याच्यावर भाष्य करताना आंबेडकरांचं एक मार्मिक भाष्य आहे. ते म्हणाले की कास्ट सिस्टम इन इंडिया, त्याचं जेनेसिस, मेकॅनिझम आणि डेव्हलपमेंट हे बघण्यासारखी आहे. खरं तर हा त्यांचा कोलंबिया विद्यापीठाचा पहिला थेसिस, ज्याच्यावर त्यांना पहिल्यांदा डॉक्टरेट मिळाली. त्यांनी हा थेसिस मांडताना याची जेव्हा सखोल मांडणी केली तर त्याचा फार जोरात विरोध, प्रतिरोध झाला, फार मोठ्या प्रमाणात टीका झाली आणि अनेक दिवस हा वाद त्याच्यामध्ये चिघळत राहिला. बघा घटना कशी निर्माण झाली, घटनेत कुठला वाद आहे, आपण सरसकट एका ओळीत एक भाष्य केलं की भारतीय घटना साम्यवादी आहे, भारतीय घटना समाजवादी आहे, भारतीय घटना समूहवादी आहे, भारतीय घटना जातीयवादी आहे, भारतीय घटना वसाहतवादी आहे, किंवा मग आता साम्राज्यवाद जो धनदांडग्या लोकांचा येत आहे, भांडवलशाहीवाद तो आहे, पुंजीवाद तो आहे. असं सगळं सरसकट बोलण्यापेक्षा आपण याचा जर विचार केला तर तुम्हाला दिसेल की भारतापुरतं राज्यघटनेचं जे मॉडेल आहे शासन प्रशासनाचं, हे कुठल्याही एका इझम मध्ये अडकत नाही. आणि का एखाद्या इझम मध्ये अडकत नाही त्याचं कारण जेव्हा आपण बघायला जातो तर मला वाटतं ह्या गोष्टी विशद करून आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण हे सरतेशेवटी पारायण आहे आणि पारायण हे कसं असलं पाहिजे हे आपण या ठिकाणी ध्यानात ठेवूनच याचा विचार केला पाहिजे. तर कम्युनॅलिझम, समूहवाद किंवा जातवाद हा एक्सप्लेन करत असताना त्याला ascribe स्टॅटस असं म्हटलंय, विच इज नायदर प्रिस्क्राईब, विच इज नायदर डिस्क्राईब, इट इज ascribe स्टॅटस. ascribe स्टॅटसचा अर्थ आहे दैवी. आमच्या भारतीयांची मान्यता अशी आहे की जातवाद हा दैवी आहे, कारण तुम्ही दैवानी जन्म घेता आणि तुम्ही जिथे जन्म घेता तीच जात आणि तीच तुमची ओळख ही मरेपर्यंत शिल्लक राहते. किंबहुना तुमच्या पोटी जर मुलं जन्माला आली तर त्यांनाही तेच लेबल पुढे कॅरी होतं. रोहित वेमुला जसं म्हणतो की माय बर्थ इज अ फेटल ऍक्सिडेंट, म्हणजे मी जन्माला येण्याच्या आधीच लेबल लागलेलं आणि माझा तिथे गर्भातच माझा मृत्यू घडून आला. असं जे एक वेदनादायी वाक्य त्या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं आहे ते आपल्याला या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे की कास्टिझम नेमका काय आहे आणि हा कशामुळे अस्तित्वात आला. थोडक्यात अगदी सोपं सांगायचं तर कास्टिझमची पाळमुळं जी आहे ती आर्थिक शोषणामध्ये आहे. हे कधीतरी आपण नंतर नव्याने बघूया, याच्यावर काही प्रश्न आले तर, की कास्टिझमचं पाळमुळ हे आर्थिक शोषणात कशी. त्याच्यासाठी कास्ट एक सिस्टम तयार केली आहे. त्या सिस्टमचं जेनेसिस, बीज अर्थकारणामध्ये आहे. कोणाला तरी नफा मिळवून मोठं व्हायचं असतं आणि कोणाचं तरी शोषण करून मोठं व्हायचं असतं, म्हणून कास्ट सिस्टीम ही जेनेसिस ऑफ इकॉनॉमिक वरती बेस आहे. ही एक मेकॅनिझम आहे, ही एक सुनियोजित योजना आहे. सुनियोजित योजना कशी की या मेकॅनिझम मध्ये विवाह संस्था, उदाहरणार्थ विवाह संस्थेचं तुम्ही बघा, आज समाजामध्ये ज्या पद्धतीने वर वधू मेळावे होत असतात, ज्या ठिकाणी वर वधू मेळावे होतात तिथे तुम्ही जा बघा, हे वर वधू मेळावे हे जातींचे वर वधू मेळावे असतात. तेली समाज वर वधू मेळावा, माळी समाज वर वधू मेळावा, कुणबी समाज वर वधू मेळावा. म्हणजे ही मेकॅनिझम आणि योजना अशासाठी सांगितली आहे की तेली समाजाच्या माणसांनी तेली समाजातल्याच मुलीशी लग्न करावं. हे कशामुळे लावलेलं आहे याचा विचार शोधण्याने करणं आवश्यक आहे. आपण साम्यवाद आणि समाजवादावर बोलतो हे विसरू नका. वाद हे नुसतंच कोणीतरी एखादी व्याख्या सांगताना निर्माण होतात असं नाही, त्याच्या मागचं एक संकलन असतं.
त्याच्या मागचं विश्लेषण असतं, अभ्यास असतो. तो अभ्यास असं सांगतो की विवाह संस्था ही जात व्यवस्था कायम ठेवण्यासाठी निर्माण केलेली सुनियोजित असं एक योजनाबद्ध प्लॅनिंग मॉड्यूल आहे. आणि म्हणून हे मेकॅनिझम म्हटलेलं आहे. आणि पुढे डेव्हलपमेंट शब्द वापरलेला आहे. कास्ट सिस्टम इन इंडिया, जेनेसिस, मेकॅनिझम अँड डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट मध्ये असं म्हणतात की ज्या वेळी समाजामध्ये एखादा जात समूह हा प्रगतशील होईल आणि दुसऱ्या जातीपासून आपल्या स्वतःचं अंतर निर्माण करू इच्छेल, तेव्हा त्याला आपण समाजाच्या रचनेमध्ये एक नवीन फोल्डर निर्माण करून स्थान द्यायचं आहे. आणि हे स्थान देण्यासाठी जे साधन सामुग्री आपण आज वापरतो त्याचं नाव आहे आरक्षण. म्हणजे आरक्षण वाईट आहे चांगलं आहे याच्यावरती दुसरी चर्चा होऊ शकेल. हरियाणामध्ये जाट आंदोलन, राजस्थानाचं गुज्जर आंदोलन, पाटीदार लोकांचं गुजरात मधलं आंदोलन आणि एक मराठा लाख मराठा, कर्नाटक, महाराष्ट्रातलं कर्नाटक मधलं लिंगायत समाजाचं आंदोलन, या 5 राज्यांच्या आंदोलनातला तुम्ही विचार केला तर तुमचं लक्षात कास्ट सिस्टम इन इंडिया त्याच्यातला डेव्हलपमेंट हा शब्द येतो. समाज एकसंघ राहू नये किंबहुना तो राहूच शकत नाही असा समूहवादी, कम्युनॅलिस्टिक, नॉट कम्युनिस्ट, कम्युनॅलिस्टिक, कम्युनॅलिझम नॉट कम्युनिझम समाज भारतामध्ये अस्तित्वात आहे. आणि असा समाज अस्तित्वात असल्यामुळे आपल्याला काय केलं पाहिजे की कुठंतरी साम्यवादाची काही तत्व घेतली पाहिजे, समाजवादाची काही तत्व घेतली पाहिजे, समूहवादाची सुद्धा काही तत्व आपल्याला समाविष्ट करावे लागतील. कारण आपल्याला संस्थानं जी आहेत 93 संस्थानं ती पेलायची आहे, त्यांचं विलिनीकरण करायचं आहे. जातीयवादाचा अभ्यास करून आपल्याला त्याच्यातली काही तत्व काढायला लागतील. तेव्हा कुठे आपल्याला भारतीय व्यवस्थेचं मॉड्यूल तयार करता येईल, भारतीय व्यवस्थेचा एक वेगळा नमुना तयार करता येईल. आणि हे सगळे वाद प्रवाद होत असताना शेवटी हे धर्माच्या विरुद्ध आहे. धर्म आणि संस्कृती याला अलाव करणार नाही. या जातवाद जर नष्ट झाला तर बाकीचं सगळंच नष्ट होईल. म्हणजे गंगोत्रीमध्ये गटाराचं पाणी मिक्स करतात आहे आंबेडकर, अशा प्रकारची टीका त्यावेळी करण्यात आली. याचा अर्थ आंबेडकर एकटे होते, आंबेडकरांच्या बाजूला तसे विचारवंत नव्हते असं नाही. आंबेडकरांच्या बाजूला लोक होते. दस्तूरखुद्द गांधी हे आंबेडकरांच्या विचारांनी त्या काळात प्रभावित झाले होते. जे गांधी तुम्हाला एरवी आंबेडकर विरोधी गांधी करार वगैरे, तुमचा पुणे करार वगैरे बघितला आंबेडकरांमधला, तर जे गांधी तुम्हाला आंबेडकर विरोधी भासतात ते गांधी त्यांचा जर सरतेशेवट बघितला तर हे जास्तीत जास्त आंबेडकरांच्या विचारांच्या जवळ गेले होते. कारण आंबेडकरांच्या विचारांमध्ये मानवतेची ती अलौकिक तत्वांची झळाळी गांधीजींना दिसत होती. आणि मग कार्ल मार्क्स वर्सेस आंबेडकर असा थोडासा तिथे वाद निर्माण झाला. काही लोकांनी सांगितलं की हे कार्ल मार्क्सचं रशियाचं मॉड्यूल हा इकडे आणतोय. बाबासाहेबांनी तिथं फार छान युक्तिवाद केलेला आहे की कार्ल मार्क्सचं हे मॉड्यूल आणायचं असतं तर आम्ही या पद्धतीची रचना अशी केलीच नसती. कार्ल मार्क्सचं सुद्धा मॉड्यूल इथे येऊ शकत नाही. आज जे लोक या भ्रमात आहे की नक्षलवादासारखा, नक्षलवाद हा आंबेडकरांच्या विचारातून निर्माण झाला आणि आंबेडकरांमुळे हे असं होतंय, असं अजिबात झालेलं नाहीये. कार्ल मार्क्सचं मॉडेल हे कार्ल मार्क्सचं मॉडेल आहे. आणि म्हणून कार्ल मार्क्सच्या विरुद्ध जर जगात कोणाची अलौकिक तत्व असतील तर ती आपल्या भारतातली आहे. आणि त्यावेळी आंबेडकरांनी बुद्ध आणि आपली बुद्धानंतरची बरीच मोठी लांब लचक आधीची आणि नंतरची ऋषी परंपरा याचा उल्लेख करून सांगितलं. त्याच्यामध्ये कपिल मुनीचं नाव प्रामुख्याने घेतलं गेलं की ज्या कपिल मुनींनी सत्याची व्याख्या संवेदना आणि अनुमान या 2 गोष्टीवरून निर्धारित करायची, जी बुद्धांनी पुढे चालवली. बुद्धाच्या नंतर कबीर असेल, बाकीच्या संतांनी ती सत्यशोधक वृत्ती अगदी पुल्यापर्यंत ती चालत आली. त्याचा उल्लेख करून सांगितलं की जोपर्यंत सहज जीवन जगण्यासाठी मानवाला प्रज्ञा आणि करुणा या 2 गोष्टी नसतील तोपर्यंत काही उपयोग नाही. करुणा म्हणजे दुसरा
माणूस हा माझ्यासारखाच मनुष्य प्राणी अस्तित्वधारी आहे, त्याच्याबद्दल मला अनुकंपा वाटली पाहिजे, कणव वाटली पाहिजे. तो भाव म्हणजे करुणाभाव. आणि असा करुणाभाव असेल तरच मी खरा बुद्धिवंत समजला जाईल, मी खरा प्रज्ञावंत समजला जाईल. प्रज्ञा हे बुद्धीच्या वरची एक स्टेप जर आपण विचारात घेतली तर विचारवंत, बुद्धिवंत, प्रज्ञावंत आपण जेव्हा म्हणतो, ज्याच्या मनात करुणा आहे त्याला प्रज्ञा शोभते, तो खरा प्रज्ञावंत. किंबहुना जर उलट विचार केला तर ज्याची प्रज्ञा जागृत आहे, जो प्रज्ञावंत आहे, तोच करुणा आपल्या मनामध्ये, विचारांमध्ये, मानसिकतेमध्ये धारण करू शकतो, असा हा संदर्भ आहे. आता बुद्ध यांनी उभा केला, जिवंत केला, झोपलेला गाढ बुद्ध, निद्रिस्त अवस्थेतला बुद्ध यांनी जिवंत केल्यानंतर मात्र त्याच्या समोर कार्ल मार्क्स फिका पडला. आणि बुद्धांचं जे तत्व आहे तेच अगदी चरवाक मुनीपासून, कपिल मुनीपासून इतर सगळ्या संतांनी आणलेलं आहे. याच्यावर घटनेचा वादविवाद आला, हे मोठं चमत्कारिक आहे. तुम्ही हे जेव्हा बघाल ना, हे इतकं लक्षवेधी आहे आणि इतकं एन्जॉयबल आहे की हे सगळं येता शेवटी मग फुल्यापर्यंत सत्यशोधक दृष्टी आणि बाकीचं सगळं इथपर्यंत आल्यानंतर अनेक बाबीमध्ये असे शब्द प्रयोग करायला लावले बाळासाहेबांना की ज्या शब्दांचा अर्थ हा एका परिप्रेक्ष्यामध्ये जर एक अर्थ लागत असेल तर दुसऱ्या परिप्रेक्ष्यामध्ये दुसरा सकारात्मक अर्थ सुद्धा त्याचा होऊ शकतो. मग हे जेव्हा झालं, या दोन्ही याचे अर्थ जर वेगवेगळे लागले तर निर्णय कसा ठरवायचा की कुठल्या परिप्रेक्ष्यातला कुठला अर्थ हा लागू करायचा. समजा एक अर्थ एका परिप्रेक्ष्यात लागू पडतो, तो जर दुसऱ्या परिप्रेक्ष्याला लावला तर अनर्थ होईल. मग हे जे करण्याचं काम आहे हे कोण करेल तर परमसत्य शोधक व्यवस्था कोण तर न्याय व्यवस्था. मग न्याय व्यवस्थेला ही जबाबदारी देण्यात आली आणि म्हणून भारताची न्याय व्यवस्था ही स्वायत्त इंडिपेंडंट ज्युडिशरी म्हणून उदयाला आली. या गोष्टीचा साकल्याने एवढा विचार केल्यानंतर, एवढं विवेचन याच्यावरती केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की घटनेमध्ये जी आम्ही लोकशाही मूल्य प्रेरलेली आहे, प्रजासत्ताक केलेलं आहे, एक गणराज्य केलेलं आहे, संविधानिक लोकशाही केलेली आहे, पार्लमेंटरी डेमोक्रेसी, वी द पीपल ओरिएंटेड डेमोक्रेसी केलेली आहे. या लोकशाहीला एक अलौकिक सौंदर्य आहे आणि हे सौंदर्य कशात आहे? हे सर्वसाधारण जनतेच्या शिक्षित होण्यामध्ये आहे, त्यांच्या विचारवंत होण्यामध्ये आहे, त्यांच्या बुद्धिवंत होण्यामध्ये आहे. त्यातले काही प्रज्ञावंत झाले तर फारच चांगलं आहे, त्यांच्यामध्ये आहे. पण ही जी अपेक्षा होती की तुम्ही शिका, शिकून मोठे व्हा, शिक्षणाशिवाय तुम्हाला पर्याय नाही, साल्वेशन ऑफ इंडिया लाईज इन एज्युकेशन अँड एज्युकेशन ओनली, त्याचाच अर्थ पुढे फुल्यांच्या या हंटर कमिशन समोर बोललेल्या वाक्याचा अर्थ पुढे आंबेडकरांनी शिका, संघटित व संघर्ष करा. हा संघर्ष स्वतःशी आहे, तुम्ही स्वतःच संघर्ष करा. संघर्ष करायचा अर्थ जर आपण असा घेतला की समोर कोणीतरी दिसतोय त्याला शत्रू म्हणून मारा धोडत, संघर्ष निर्बुद्ध लोकही करतात आहे. मग तुम्ही बुद्धिवंत कसे, तुम्ही प्रज्ञावंत कसे? दुसऱ्याच्या मनात तुमच्याबद्दल करुणा असली पाहिजे, ती करुणा आधी तुमच्या मनात जागृत करा, त्यासाठी संघर्ष होऊ द्या. आणि असा संघर्ष होऊन तुम्ही शिकल्याशिवाय शक्य नाही, तुम्ही संघटित झाल्याशिवाय शक्य नाही. संघटित अशासाठी की दुसरी माणसं कसा विचार करतात आहे. आमचे सांभारे साहेब आहेत, पिसे साहेब आहेत, यशवंत चितोळे आहेत, तुम्ही कसा विचार करताय हे सुद्धा जाणून घ्यायचं असेल तर ती भावना तुमच्या मनात करुणीची पाहिजे. नाही तर हम करे सो कायदा, मी म्हणतो ना ते जनकल्याण मी ठरवेल काय आहे ते, मी म्हणतो अरे पण जनांना ठरवू दे ना, पंजाबच्या शेतकऱ्यांना, हरियाणाच्या शेतकऱ्यांना ठरवू दे ना कोणतं विधेयक त्यांच्यासाठी चांगलं आहे ते. त्यांचे तिथं प्रतिनिधी घेऊन बोलवा, नाही 4 प्रतिनिधी आणून ठेवायचे, तोंडाला मुसक्या बांधायच्या, बोलायचं नाही. 2010 मध्ये राजीव गांधीच्या आपलं यांच्या काँग्रेसच्या काळामध्ये झालेली घटना दुरुस्ती ठेवून बसायची आणि
व्हीप वापरायचा, जर तुम्ही पक्षाच्या विरुद्ध मत मांडत असाल तर तुमचं पार्लमेंटचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं. अशा प्रकारची धमकी त्यांना देऊन ठेवायची. हे जे स्ट्रक्चरल माफिइझम निर्माण झालेला आहे की पूर्ण घटनेचं स्ट्रक्चरच काहीतरी माफियांच्या हातात गेल्यासारखं, एखाद्या पक्षाच्या अघोरी याच्यात, आणि ज्याला मग बहुमत मिळालं तो पाहिजे तसं रगडून पिसून टाकतो. ही आजची परिस्थिती. त्या काळातली घटनापीठासमोर झालेली चर्चात्मक वादावादी, हे सगळे वाद, साम्यवादापासून तर समाजवादापासून, वसाहतवादापासून, समूहवाद, जातीयवाद, या सगळ्या याचं एक मॉडेल की साम्राज्यवादातून, वसाहतवादातून या देशाची मुक्तता करून नवीन स्वतंत्र पाया असलेलं राज्य निर्माण करणं, हा संदर्भ आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये फार संपलेला आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून घटनेत नेमकं काय आहे, किंबहुना नेमकेपणाने जे आहे ते का आलं, कशामुळे आलं, कुठला वाद इथे इष्ट आहे, कुठला अनिष्ट आहे, याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे खरं पारायण होतं. आणि या पारायणाला अनन्यसाधारण महत्व आपण एवढ्यासाठी देतो की इथे आपण सर्वांगीण विचार करतोय. त्याचबरोबर मी हेही सांगतो की हे सगळे विचार झाले, हे मतप्रवाह झाले, हे जे काही मी वाचलं असेल, मला कळलं असेल, त्याची मांडणी झाली असं समज. हे तुम्ही ऐकलंच पाहिजे, किंबहुना त्याप्रमाणे हे असंच आहे असं समजूनच घेतलं पाहिजे, असा हेका नाही. पारायणाचं हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे. असा हेका नाही. याच्याने तुम्ही स्वतः तुमच्या बुद्धीचा वापर करून सत्य निर्धारण केलं पाहिजे. ही परिस्थिती आज अशी निर्माण का झाली, याचं एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं, आम्ही पुरेसे शिक्षित नव्हत. आम्ही अजून पुरेसे शिक्षित झालेले नाही की आपल्याला आपली घटना पुऱ्या संदर्भाने समजून घेता येईल. अशिक्षित लोक खूप आहेत. 80 करोड लोक ज्या देशातले बेरोजगार आहेत, 136 पैकी फक्त 56 करोड लोकांकडे जॉब आहेत आणि 80 करोड लोक असे पडलेले आहेत. अशा देशामध्ये कोण समजून घेईल घटना, काय घटनेत सांगितलं असेल ते नंतर बघूया. भूके पेट भजन न होय. पहिला पोटाची खळगी भरण्यासाठी त्याला काहीतरी केलं पाहिजे. तो असं म्हणू शकत नाही की बाबा मी उपाशी आहे, पहिला घटना वाचून घेतो, मग घटना समजून घेतो, आणि मग घटना समजली की मग त्यानंतर मला काय करायचं ते मी पुढचं पाहतो, मग माझ्या जेवणाचं कामाधंद्याचं शोधेल, असं नाही. त्याला पहिला त्याची उपजीविका, त्याचं अस्तित्व महत्वाचं आहे, नंतर तो अस्मिता जगायची की नाही ते ठरवेल. याच याच्यामध्ये सँडविच परिस्थितीमध्ये फार मोठ्या संख्येने भारतातली जनता आज पिळून निघते, पिळवटून निघते, आणि याच्यावर उत्तर कोणाकडेच नाहीये. साम्राज्यवाद नष्ट झाला, आम्ही वल्गना करतो नष्ट झाला, कागदोपत्रात कुठंच दिसत नाही, पण छुप्या मार्गाने साम्राज्यवादच आहे. ते जे 93 सदस्य संस्थानिकांचे होते ते संस्थानिक अजूनही तसेच्या तसेच आहे. काही संस्थानिकांच्या म्हणजे मग त्यांना लव जिहाद लागत नाही, त्यांनी कुठं काहीही केलं तरी त्यांना माफ असतं, किंबहुना आपली दासत्वाची मानसिकता, शरद पाटील सांगतात तसं दासशूद्राची गुलामगिरी आपल्याला असं समजण्यास भाग पाडते की मोठा तो मोठा, मग हिरोचा पोरगा हिरोच असो, म्हणजे अमिताभचं पोरग सेंबड जरी असलं तरी ते महानायकच होणार, महानायकाचाच मुलगा म्हणवलं जाणार, आणि सगळे त्याच्या समोर आदाब हुजूर म्हणून सगळे नतमस्तक होत राहणार. ही जी सगळी आपली मानसिक अवस्था झालेली आहे, ती मानसिक अवस्था बऱ्याचशा प्रमाणात शब्द प्रामाण्याने व्यापलेली आहे, बुद्धी प्रामाण्याने व्यापलेली नाही. म्हणून बुद्धी प्रामाण्याच्या कसोटीवर जर तुम्ही ह्या सगळ्या वादाचा, साम्यवादाचा, समाजवादाचा, साम्राज्यवादाचा, समूहवादाचा, जातीयवादाचा विचार करत असाल तर तो विचार निस्पृहपणे करून घटनेमध्ये कसा आला, किंबहुना हा जसाच्या तसा इझम कुठलाच आलेला नाहीये. भारतीय लोकशाही हा वेगळा इझम, ही जगाहून वेगळी लोकशाही आहे. कारण ही याच्यातली समाज रचना जगातल्या कुठल्याही समाज रचनेसारखी नाहीये. हे या ठिकाणी लक्षात ठेवावं, म्हणजे आपल्या लक्षात येईल. जी माणसं आहेत त्यांची नावं, जी कोण कोण घटना समितीमध्ये होते त्यांची नावं इंटरनेटवर आहे. तुम्ही त्या नावावरून अंदाज लावू शकता, त्या नावावरून बघू शकता
मी हे स्टेटमेंट करणं फार बोल्ड होईल की त्याच्यामध्ये बहुजनांचे किती आहे, अभिजनांचे किती आहे, दलितांचे किती आहे याचा तुम्ही विचार केला तर तुम्हाला असं दिसेल की त्यावेळच्या घटना समितीमध्ये अभिजन हे फार मोठ्या संख्येने होते आणि त्यांनी जेव्हा घटनेची निर्मिती केली तेव्हा त्यांच्या निर्मितीमध्ये शह देण्यासाठी ही लोकशाही पद्धत, सोशलिस्टिक पॅटर्नची समाजवादी लोकशाही रुजवण्यासाठी जो काही युक्तिवाद ज्या लोकांनी केला तो युक्तिवाद तत्वनिष्ठ सिद्धांतावर आधारित असल्यामुळे तो मानला गेला, घटनापीठासमोर संमत झाला आणि म्हणून आज अशी घटना आपल्याकडे कागदोपत्री अस्तित्वात आहे. पण घटनेतून जे मॉड्यूल शासनाचं आणि प्रशासनाचं निर्माण व्हायला पाहिजे होतं ते मॉड्यूल तसंच्या तसं अजूनही निर्माण झालेलं नाही. त्या प्रोसेसमध्ये, त्या प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत. ती प्रक्रिया वेळोवेळी काळ परत्वे, गर्भपात होतो तिचा प्रक्रियेचा, ती प्रक्रिया परत येणे प्रकारे भांडवलशाहीकडे, ती प्रक्रिया परत साम्राज्यवादाकडे नेली जाते. त्याचं मूळ बीज कारण आहे आमची दास्यत्वाची मानसिकता. ज्या दिवशी ही दास्यत्वाची मानसिकता बदलेल, सत्यशोधक दृष्टी आपल्याला लाभेल आणि आपली ही भावना जाऊन आपल्याला खऱ्या अर्थाने ही आपली निर्माण केलेली वी द पीपल ऑफ इंडिया आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस कॉन्स्टिट्यूशन हा विचार जागृत होईल. त्या दिवशी मला वाटतं खऱ्या अर्थाने हे भारतीयत्व सिद्ध होईल आणि ते तसं जर झालं तर चांगले सोन्याचे दिवस येतील आणि त्यावेळी मग घटना आहे तशी आपल्याला वापरता येईल. तिचा वापर सांगितलेल्या तत्वाप्रमाणे व्यवस्थित होऊ शकेल. इथे जर समाधान होत असेल तर नक्कीच सर. आपल्याला आज 40 जे आहे, कारण 39 आपण काल बघितला होता, 39 क वाचन करू सर आज? 39 बघायचा होता आपला, 39 आहे म्हणून 38 आपले झाले होते. 39 म्हणजे छोटे छोटे पॉइंट आहे. 39 क वर निश्चित जाऊया, आपल्याकडे तेवढा वेळ आहे. त्याच्या आधी 39चं वाचन एकदा होऊ दे आणि 39 बरोबर 39 क च लागून वाचन कर. 39 आणि 39 क ना? ठीक आहे, ओके सर. 39 भारतीय संविधान भाग 4 राज्य धोरणांची निर्देशक तत्वे. अनुच्छेद 39 राज्याने अनुसरावयाच्या धोरणांची विविक्षित तत्वे. राज्य हे विशेषतः पुढील गोष्टी साध्य करण्याच्या दिशेने आपले धोरण आखेल. क उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा हक्क स्त्री व पुरुषांना सारखाच असावा. ख सामूहिक हिताला सर्वाधिक उपकारक होईल अशा रीतीने समाजाच्या भौतिक साधन संपत्तीचे स्वामित्व व नियंत्रित करण्याची विभागणी व्हावी. ग आर्थिक यंत्रणा राबवण्याचा परिणाम म्हणून संपत्तीचा उत्पादन साधनांचा संचय सामूहिक हितास बाधक होईल अशा प्रकारे एकाच ठिकाणी होऊ नये. घ पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन मिळावे. ड स्त्री व पुरुष कामगारांचे आरोग्य व ताकद आणि बालकांचे कोवळे वय यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये आणि नागरिकांना आर्थिक गरजेपोटी त्यांचे वय आणि ताकद यास न पेलणाऱ्या व्यवसायात शिरणे भाग पडू नये. बालकांना निरामय पद्धतीने आणि मुक्त व प्रतिष्ठापूर्ण वातावरणात आपला विकास करण्यासाठी संधी व सुविधा दिल्या जाव्यात आणि बालके व युवक यांना शोषणापासून व नैतिक व भौतिक गरजांच्या बाबतीत उपेक्षेपासून संरक्षण दिले जावे. 39 क समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. राज्य हे कायद्याची यंत्रणा राबवताना समान संधीच्या तत्वावर न्यायाची अभिव्यक्ती होईल याची सुनिश्चिती करेल आणि विशेषतः आर्थिक किंवा अन्य निसमर्थामुळे कोणत्याही नागरिकाला न्याय मिळवण्याची संधी नाकारली जाणार नाही याची खातरजमा करण्यासाठी अनुरूप विधानाद्वारे किंवा योजनाद्वारे किंवा अन्य कोणत्याही मार्गाने कायदेविषयक सहाय्य मोफत उपलब्ध करून दिले जाते. बरोबर आहे. 29 क मी यासाठी सलग वाचायला सांगितला आणि आधीचे 39 पण पूर्ण वाचायला सांगितला. या 39 क मध्ये तुम्ही जर बघितलं 39व्या अनुच्छेदात ज्या ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदी असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे हा उपदेश आहे, मार्गदर्शक आहे. पण हे मार्गदर्शन आम्ही पाहू नाही तर नाही पाहू म्हणून 39 क ची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली की जर 39 मध्ये सांगितलेली ही 5-6 तत्व जशीच्या तशी पालन व्हायची असेल राज्याकडून तर राज्याला आपण हे कंपल्सरी करावं की समान न्यायासाठी
कायदेविषयक मोफत सल्ला मिळाला पाहिजे. म्हणजे आता समजा तुम्हाला एखादी केस करायची असेल, तुम्ही वादी किंवा प्रतिवादी म्हणून त्या केसमध्ये पार्टी असाल आणि तुमच्याकडे अर्थसहाय्य नसेल, तुम्हाला वकील करता येत नसेल, तुम्हाला विधी सहाय्य उपलब्ध नसेल, कायदेविषयक सल्ला मिळत नसेल, तर तो तुम्हाला मोफत उपलब्ध करून दिला जातो. विविध न्याय प्राधिकरण जी जिल्हा प्रशासनाच्या अंतर्गत काम करतात, अशा न्याय प्राधिकरणाने हा मोफत सल्ला उपलब्ध करून द्यायचा असतो. परंतु 39 क च वाचन आधी करून आपण 39 अनुच्छेदाचं वाचन आधी करून आपण 39 क वर जे गेलो, त्याचं कारण असं आहे की कुठल्या बाबतीत हा सल्ला मोफत मिळू शकतो. बघा, घटनेचं हे फार मोठं मार्ग आहे की काय दिलेलं आहे आणि ते किती दिलेलं आहे. तुला श्रीखंड आवडते, त्याच्याबरोबर पुरी खायला फार आवडते, म्हणून आम्ही तुला देतो, पण एवढं नाही की ते अजीर्ण होऊन तुझी तब्येत खराब होईल. एक लिमिट प्रत्येक गोष्टीसाठी मांडून ठेवलेली आहे. हा जो समान न्याय आणि मोफत कायदेविषयक सल्ला आहे, तो कुठल्या बाबतीत तुम्हाला वापरता येईल, तर उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा स्त्री पुरुषांना समान हक्क आहे, हे झालं तत्व. तो समान हक्क जर तुमचा नाकारला गेला असेल, त्या प्रकारच्या केसमध्ये तुम्ही वादी किंवा प्रतिवादी असाल, तर तुम्हाला त्याच्यात मोफत सल्ला मिळू शकतो. दुसरं, सामूहिक हिताला सर्वाधिक उपकारक होईल अशा रीतीने समाजाच्या भौतिक साधन संपत्तीचे स्वामित्व नियंत्रण याची विभागणी. थोडक्यात उदाहरण सांगायचं झालं तर जीएसटी वर कोणाचं अधिपत्य आहे? हे केंद्र सरकारचं अधिपत्य आहे, जे आधी नव्हतं. राज्याला पण ते मिळायचं. आता संपूर्ण जीएसटी केंद्र सरकार घेतं आणि राज्याचा वाटा राज्याला देतं. म्हणजे हे मार्गदर्शक तत्व जीएसटीच्या या संसदेच्या कायद्यानी निरर्थक ठरवलेलं आहे. त्या बरहुकूम जर तुम्हाला न्यायालयात जायचं असेल, तर तुम्हाला हे सिद्ध करावं लागेल की इथे मूलभूत हक्कांची पायमल्ली झालेली आहे आणि अशा वेळी तुम्ही मोफत सल्ला मागू शकता, अन्यथा नाही. म्हणजे सार्वजनिक सर्वाधिक उपकारक होईल अशा रीतीने समाजाच्या भौतिक साधन संपत्तीचे स्वामित्व नियंत्रण याची विभागणी. तिसरं आहे आर्थिक यंत्रणा राबविण्याचा परिणाम म्हणून संपत्तीचा व उत्पादन साधनाचा संबंध सामूहिक हितास बाधक होईल अशा प्रकारे एकाच ठिकाणी होऊ नये. सेंट्रलायझेशन ऑफ प्रॉपर्टी और सेंट्रलायझेशन ऑफ इक्विपमेंट, साधन सामुग्रीचं केंद्रीयकरण होऊ नये, त्यासाठी तुम्हाला ही मार्गदर्शक तत्व जर मूलभूत हक्कांना बाधित होत असेल तरच मोफत कायदेविषयक सल्ला घेता येऊ शकतो. स्त्री पुरुष कामगारांचे आरोग्य, ताकद व बालकांचे कोवळे व याचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये आणि नागरिकांना आर्थिक गरजेपोटी त्यांचे वय ताकद यास न पेलणाऱ्या व्यवसायात शिरणे भाग पडू नये. म्हणजे अशी समाज स्थिती, समाज व्यवस्था निर्माण करावी, असं लोककल्याणकारी राज्य या रयतेत निर्माण करावं की जिथे बालमजुरी राहणार नाही, बाल गुन्हेगारी होणार नाही आणि जनतेवर जर अशी वेळ येत असेल तर हे प्रशासन प्रणालीच्या सक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं असतं. हे या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात घ्यायचं आहे की ठीक आहे, हे सगळं तुम्ही केलंय, शासनावर मार्गदर्शक तत्व दिली आहे की कोणालाही त्याच्या ताकदीच्या वर काम होऊ नये, कोणाचा असं भाग पडू नये, गुन्हेगारी करायला लहान मुलं प्रवृत्त होऊ नये. का आज बाल गुन्हेगारीसाठी एवढा प्रचंड खर्च भारतभर होतोय? बाल गुन्हेगारांसाठी वेगळे कस्टडी, वेगळे कोर्ट, वेगळी सगळी यंत्रणा, न्यायिक यंत्रणा उभी करण्यात येते. हा खर्च सगळा पडतो, त्याशिवाय पिढी गारद होते. मग हे शासनाची जबाबदारी आहे, शासनाने ते केलं पाहिजे. पण ही जबाबदारी मार्गदर्शक तत्व म्हणून दिलेले, मूलभूत हक्क म्हणून दिलेली नाही. त्यातल्या त्यात मूलभूत हक्क आहे की 14 वर्षापर्यंत त्यांना कुठलंही काम देता येणार नाही, त्याला शिक्षण मोफत आहे, हा त्याचा अधिकार आहे, सक्तीचं केलेलं आहे. आता ही मार्गदर्शक तत्व जर पाळले गेली नाहीत आणि त्या बरहुकूम जर तुमचे मूलभूत हक्क बाधित झाले तर तुम्हाला न्यायालयात जायचा अधिकार आहे, अन्यथा नाही. आणि अशा वेळी तुम्हाला तुमच्या मोफत कायदेविषयक सल्ल्याची तरतूद केलेली आहे. शेवटचं असं म्हणतोय की बालकांना निरामय पद्धतीने आणि मुक्त व प्रतिष्ठापूर्ण वातावरणात आपला विकास करण्याची संधी व सुविधा, जसं शाळांचे अभ्यासक्रम येतात,
काही काही अभ्यासक्रम जीव घेणे आहेत, बालकांचा जीव जाईल एवढा जास्त अभ्यास असतो. अशा वेळी त्या बालकांचं निरामय पद्धतीने, बालकांना एक निरागस, सूर निरागस हो, खरा सूर तोच जो निरागस असतो, त्याच्यातून कुठल्याही इतर गोष्टींचा, रागाचा, अनुरागाचा उल्लेख नव्हता, निरागस सूर. तर तो जो एक निरागस निरामय विकास आहे, तो निरामय पद्धतीने बालकांचा झाला पाहिजे. घटनेमध्ये तरतूद खूप आहे हो, खूप तत्व. म्हणजे कधी कधी या घटनेचं पारायण म्हणजे असं वाटेल की फार असं तात्विक विवेचनाने कुठल्या अभंगावर, ओवीवर केलेलं प्रवचन आहे असं आपल्याला याच्यामध्ये करता येईल. खूप चांगला आहे. प्रश्न परत येऊन जाऊन तिथेच येतो की खरंच तसं होतं का हो, आणि असं होत नसेल तर आपण काय केलं पाहिजे. सगळ्यात प्रथम आपण याचा अभ्यास केला पाहिजे. माझ्या युवक विद्यार्थी तरुणांना माझं आव्हान आहे की ही घटना जी आहे ती अभ्यासनाची गोष्ट आहे, ही नुसतं वाचण्याची आणि पुढे जाण्याची गोष्ट नाहीये. म्हणून वारंवार आपण या ठिकाणी जास्त वेळ हे मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांवर देतो आहोत. त्याचं मुळात कारणच हे आहे की हे समजून घेतलं पाहिजे. कारण हा बेस समजल्यानंतर पुढची जी घटना आहे ती मग एक कार्यकारी मंडळ, अमक्याचं काय काम आहे, टमक्याचं काय काम आहे, तो त्याची अपॉइंटमेंट कशी होते, त्याचं निष्कासन कसं होऊ शकतं, त्याचं निलंबन झालं तर त्याला काय काय सुविधा उपलब्ध, याच्यावर जाणार आहे. थोडीशी टेक्निकल आहे, पण ही तत्वनिष्ठ बांधणी आहे ह्या संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर ढाच्याची, घटनेच्या ढाच्याची. ही तत्वनिष्ठ बांधणी तुम्हाला भाग 4 पर्यंत दिसते, मार्गदर्शक तत्वांपर्यंत. मूलभूत हक्क आणि भारताची परिसीमा, भारत देश, त्याच्याबद्दलची माहिती आणि नागरिकत्वाबद्दलचं हे जे सगळं आपण बघितलं टप्प्याटप्प्याने, ही बांधणी समजणं जास्त महत्वाचं आहे. म्हणून माझा कल आहे की याच्यावर थोडा जास्त भर द्यावा. इतपर जे काही प्रश्न येत असतात त्या प्रश्नाच्या अनुषंगाने अवांतर असं बोललं जावं, जे कुठल्या अभ्यासक्रमात नाहीये, बियॉन्ड द सिलेबस असं बोललं जावं. आणि हे बोललं जात असताना त्याचा अर्थ प्रत्येकाने आपापल्या बुद्धी प्रामाण्यानुसार लावायचा आहे, शब्द प्रामाण्यानुसार नाही. मला वाटतं आजचं पारायण आपण या नोटवर थांबूया. काही प्रश्न असतील तर उद्या नक्कीच प्रश्नांची उत्तरं आधी घेऊन आपण पुढची घटना वाचायला आणि तिचं पारायण करायला सुरुवात करूया. धन्यवाद. खूप धन्यवाद सर. अतिशय चांगल्या पद्धतीने 39 अनुच्छेद आपण या ठिकाणी इथं संपवतोय आणि उद्या या ठिकाणी 39 त्यावर असणारे प्रश्न घेऊ आणि त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी वाचनाला सुरुवात करू. आज उपस्थित सर्वांचे मनपूर्वक आभार आणि हा कार्यक्रम थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.